नमस्कार मित्रांनो, सोनम वांगचुक यांच्या जीवाची चिंता त्यांच्या स्वतःपेक्षा मराठी पत्रकारांना, ब्लॉगर्सना, समाज माध्यमातल्या कार्यकर्त्यांना, ज्यांना राजकारण जमलं नाही, राजकारण समजलंही नाही, पत्रकारितेतली दुकानं बंद व्हायची वेळ आली, त्यांना असं वाटतं की या देशाला असलेला शेवटचा आधारस्तंभ कोण असेल तर तो सोनम वांगचुक आहे. आणि सोनम वांगचुकचा जीव हा एका प्रकारे महात्मा गांधींच्या जीवा एवढा महत्त्वाचा आहे. आणि त्याला वाचवण्यासाठी भाजपा सरकार तर काही करत नाहीच आहे, पण काँग्रेसही त्याच्यात लक्ष देत नाही आहे आणि काहीतरी तातडीने केलं पाहिजे. सोनम वांगचुकची आठवण येणाऱ्यांच्यात आता राज ठाकरेंचाही समावेश झालेला आहे. उद्धव ठाकरेंना त्याचं उपोषण बघून त्यांच्या पोटात खड्डा पडलेला आहे. कदाचित त्यांना उपोषण करावं लागलं तर काय करायचं हा प्रश्न आहे. बाकी नावं घ्यायची झाली तर मुंबई तक, लोकमत, सगळ्यांचे जे यूट्यूब चॅनल आहेत त्याच्यावर सोनम वांगचुकची संपत्ती किती, सोनम वांगचुकनी काय क्रांती केली, म्हणजे अक्षरशः लोकमतवर सांगितलं. मला असं एक हाणाविषयी वाटली की हे तुम्ही बातम्या म्हणून दाखवता की त्यांनी सौर ऊर्जेचा शोध लावला सोनम वांगचुकनी, आणि शाळेच्या बाहेर तापमान -30 असताना आतमध्ये +20 टेम्परेचर, कुठलंही आग न विस्तव न पेटवता किंवा कोळसा न जाळता, हे त्याचं योगदान, वैज्ञानिक योगदान. आणि त्यामुळे संशय तर येणारच की ह्यांच्या मागे नेमकं कोण उभं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची वैद्यकीय तपासणी करायला सांगितली. एकीकडे उपोषणही हेच करणार आणि उपोषण मागे घ्यावं म्हणून याचिकाही हेच दाखल करणार. उपोषण कशासाठी तर या परीक्षेत काहीतरी गैरप्रकार झाला म्हणून मंत्र्यांचा राजीनामा घ्या, ती परीक्षा सिस्टीम आहे ती रद्द करा वगैरे वगैरे काही उठायचं आणि मागण्या करायच्या. आणि सरकारने मागण्या मान्य नाही केल्या तर उपोषणाला बसायचं आणि ते उपोषण सोडवायला सरकारनेच पुढाकार घ्यावा, असं स्वतःच्याच टीम बीकडनं पुढे करायचं. मग न्यायालयात जायचं, मग न्यायालय त्याच्यावर निर्णय देणार. मग मोदी सरकार किती कोडगं आहे की न्यायालयाने काय सांगितलं, न्यायालयाने सांगितलं की त्याची वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे आणि जर त्याचे मेडिकल पॅरामीटर्स जर खराब व्हायला लागले तर त्याला फोर्स फीड करायला हवं. असं होत नाही आहे की त्याची कोणी वैद्यकीय चाचणीच करत नाही आहे. वैद्यकीय चाचणी रोज होते आणि ती रोज होते आणि पॅरामीटर्स डाऊन आहेत पण विदिन रेंज आहेत म्हणून उपोषण चालू आहे. नाहीतर त्यांची अवस्था इथल्या महाराष्ट्रातल्या गांधींसारखी झाली असती, काहीतरी निमित्त करायचं आणि उपोषण सोडून द्यायचं. पण ज्यांच्यात स्वतःच्यात आता लढायची ताकद उरलेली नाही आहे ते सोनम वांगचुकला पुढे करून, आणि हे नुसतं सोनम वांगचुकचा विषयाचा पुरता हा मर्यादित नाही आहे. ही शहरी नक्षल विचारसरणी आहे की जेव्हा अहिंसेच्या मार्गानेही काही मिळत नाही तेव्हा काय करावं. म्हणजे सोनम वांगचुक इतके दिवस उपोषण करत आहे पण सरकार त्याची दखल घेत नाही आहे, अहिंसेच्या मार्गाने त्याला यश मिळत नाही तर काय करावं. हे थोडक्यात काय उठाव करावा, क्रांती करावी, रस्त्यावर उतरावं, व्यवस्था उलथवून टाकण्याचे प्रयत्न करावे. हे सगळे सांगणार कोण? स्वतःला गांधीवादी म्हणवणारे लोक. मला असं वाटतं की हे सगळं प्रकरण आता त्याच्या क्लायमॅक्सकडे जात चाललं आहे. कारण हे उपोषण करतानाच ते अशा पद्धतीने अशा तारखेला सुरू केलं गेलं की संसदेचं अधिवेशन सोमवारी 20 जूनला सुरू होणार आहे, तेव्हा ते उपोषण टिपेला जावं. बघा, उपोषण करणं सोपी गोष्ट नाही आहे, मान्य आहे. आपण एक दिवस उपास केला संकष्टीला, आषाढी कार्तिका त्रयोदशीला की संध्याकाळपर्यंत पोटात कावळे खोकलायला लागतात. आणि त्यामुळे उपोषण 15 दिवस 16 दिवस उपोषण करायचं तर उपोषण करणाराही पट्टीचा असायला हवा. दुर्दैवाने विरोधकांकडे उपोषण करणारं कोणी नाही. सोनम वांगचुक यांनी उपोषणाची कला आत्मसात केलेली आहे. कारण लेह लडाखमध्ये हिवाळ्यामध्ये पाण्याचा स्रोत जवळपास नसतो, कारण सगळं पाणी गोठतं, अगदी नळ देखील
फुटतात, कारण बर्फ झाला की पाण्याचं विस्तार होतो आणि विस्तार झाला की अनेकदा नळ फुटतात. आणि त्यामुळे हिवाळ्यात वगैरे तिथले लोक अक्षरशः दिवसाला 5 लिटर पाणी वापरतात. अन्नधान्याचंही दुर्भिक्ष. आता सगळी परिस्थिती बदलली, आता खूप गोष्टी बदलल्यात. पूर्वी जेव्हा लेह लडाखला जाणारा रस्ताच बंद व्हायचा, लक्षात घ्या, ज्या काँग्रेसच्या जीवावर हे सगळं सुरू आहे त्या काँग्रेसच्या काळात हिवाळ्यामध्ये विमानांशी सोडलं तर लेह लडाखला जाणं अशक्य असायचं. म्हणजे उर्वरित देशाचा संपर्क लेह लडाखशी जमिनी मार्गे तुटायचा. आणि त्यामुळे जे आज सांगितलं जातं की सोनम वांगचुकची शाळा, त्यांचं स्वतःचं शिक्षण 8 वर्ष शाळेतच गेले नाहीत, कारण शाळाच नव्हत्या. देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्या भागात शाळाच बांधल्या नव्हत्या. हे सगळं कधी सुरू झालं? मोदी सरकार आल्यावर सुरू झालं. अगदी लेह लडाखमध्ये प्रत्येक घरी नळानी पाणी मोदी सरकार आल्यावर सुरू झालं. आणि त्यामुळे हे काही, ज्याला काही सोनम वांगचुकची तुलना अल्बर्ट आइन्स्टाईनशी वगैरे केली जाते हल्ली, असं काही त्यांनी कुठला शोध लावलेला नाही आहे. तेही एका राजकीय घराण्यातलेच आलेले आहेत, त्यांचे वडील आणि हे सगळे. कारण लक्षात घ्या, लडाखची लोकसंख्या, बुद्ध लोकांची संख्या 1.5 लाख आहे, मुसलमानांची 1.5 लाख आहे. एवढीच लोकसंख्या आहे, 3-3.5 लाख. आणि त्याच्यामुळे जे कोणी तिथले राजकारण आहेत ते सगळे प्रस्थापित आहेत. लडाखमध्ये लोक गरीब नाही आहेत. आणि त्यामुळे सोनम वांगचुक काही असे 3 इडियट्समध्ये दाखवलेल्या रॅन्चोसारखे कुठल्या तरी कोणाच्या तरी माळ्याचा मुलगा किंवा घरचा नोकर आहे त्याचा मुलगा आणि त्याला शिक्षणाची संधी मिळाली नाही आणि म्हणून तो मोठा झाला असं नाही. चांगल्या खात्यापित्या कुटुंबातले त्यांच्यावर आता जो ठपका बसलेला आहे, कारण लेह लडाखमध्ये एक स्थानिक लोकांना पूर्ण अधिकार, म्हणजे एका प्रकारे स्वायत्तता देण्यासाठी, म्हणजे जी गोष्ट आपण जम्मू काश्मीरमधनं काढून घेतली ती गोष्ट लडाखमध्ये देण्यासाठी ते आंदोलन करत होते. राज ठाकरेंच्या आरोपाचंही उत्तर देण्याची गरज आहे की भाजपचं जेव्हा चांगलं असतं तेव्हा सगळं ठीक असतं, मग जेव्हा बिनसलं की लगेच तो माणूस देशद्रोही वाटायला लागतो. हे खरं आहे की सोनम वांगचुक आणि एकूणच लेह लडाखमधल्या सगळ्या जनतेने मोदी सरकारचे खूप आभार मानले होते, कारण कलम 370च्या तरतुदी मोदी सरकारने रद्द केल्या. ते नसतं केलं तर पुढच्या 5-1 वर्षात लेह लडाखही मुस्लिम बहुल झाला असता. कारण पद्धतशीरपणे खोऱ्यातल्या मुस्लिम लोकांना भाजीच्या निमित्ताने, बाजारपेठेच्या निमित्ताने तिकडे बसवण्याचं कारस्थान सुरू झालं होतं. आणि त्यामुळे जेव्हा कलम 370च्या तरतुदी हटवल्या, जेव्हा रस्ते बांधले, तेव्हा या सगळ्या लोकांनी मोदी सरकारला, भाजपाला पाठिंबा दिला होता. त्याच्यामध्ये सोनम वांगचुक होते. पण नंतर जे पाहिजे की मला पोळी पाहिजे आणि पोळीवर तूपही पाहिजे, असं होत नाही. जे विकास काम मोदी सरकारने लेह लडाखमध्ये केलं त्याच्यात मोठं कारण जर कुठलं असेल तर चीनचा विस्तारवाद रोखणं हे होतं. आणि त्यामुळे तेव्हा जेव्हा स्वतःच्या मर्जीसारखं झालं नाही, मग देशविरोधातल्या शक्तींशी, सगळ्या NGO नेटवर्कशी संपर्कात राहून वरकरणी गांधीवादी पण आतमध्ये अशा प्रकारची एक थोडीशी फुटीरतेची किनार असलेली गोष्ट सुरू झाली. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण जसे म्हटलं की 1.5 लाख लोक, ज्यांनी, मी अजिबात लेह लडाखच्या लोकांना फुटीरतेचा आरोप हे करत नाही आहे, कारण त्यांनी देशासाठी खूप योगदान दिलेलं आहे. सैन्यासाठी हमालीचं काम लेह लडाखच्या लोकांनी स्वतःहून केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावर मी दोष टाकत नाही आहे. पण आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी कुठल्या पातळीपर्यंत जायचं, लोकशाहीच्या चौकटीत आपल्या मनासारखं व्हावं हे सगळ्यांनाच वाटतं. पण जर ते होत नसेल तर कुठपर्यंत जायचं, कुठपर्यंत ताणायचं हे समजलं पाहिजे. आणि कुठेतरी सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकार्याकडनं हे भान तुटत गेले. आत्ता तर सोनम वांगचुक यांची अवस्था बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं आहे. आंदोलन कोणाचं? अभिषेक दिपकेचं. तो मस्त तिथे तगडी खात बसलेला आहे. त्याचे मित्र जे काही रैना बिना जे कोण आहेत, दास, ते तर कुठे या काय म्हणतात स्टुडंट ऑफ द इयर वगैरे चित्रपटातल्या यश चोप्रा, म्हणजे अशा प्रकारचे त्यांचे एकूणच हावभाव वाटतात. यांच्याकडे बघून काही मुलंही येणार नाहीत. आणि म्हणून सोनम वांगचुकला एकतर यांनी उभं केलं किंवा सोनम वांगचुक स्वतः आता स्वतःची गेलेली पत परत मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि या सगळ्यांचे हे सगळे उद्योग सांभाळणं हे काही मोदी सरकारचं काम नाही आहे, कोणाचंही काम असू नये. आणि त्यामुळे दुर्लक्ष केलं आहे ते अशासाठी नाही की काही सोनम वांगचुकच्या जीवाची फिकीर नाही आहे, पण यांच्या मागण्या वाह्यात आहे, यांचं संघटन वाह्यात आहे. यांना चालवणारे लोक त्यांना आत्ता साथही देत नाही आहेत. आणि अशा वेळेला मराठी माध्यमांना, प्रशांत कदम असेल, मुंबई तक असेल, लोकमत असेल,
राज उद्धव ठाकरे असतील सगळे, म्हणजे जी सगळी कणव आलेली आहे ती फक्त या निमित्ताने जरा एक मोदी सरकार डगमगतं का तेवढं बघण्याचाच उत्सव आहे. बाकी सोनम वांगचुकच्या जीवाशी यांनाही काही देणं घेणं नाही आहे. सोनम वांगचुक यांनी हा विचार करावा की आपल्याला नेमकं आयुष्यात काय साध्य करायचं आहे, काय आपल्याला मिळवायचं आहे, याच्यातून कोणासाठी आपण उपोषण करतो आहे, त्यांची लायकी आहे का, त्यांचा जमिनीशी संबंध आहे का काही, आणि आपण ज्याच्यासाठी उपोषण करतो आहे त्याची लोकांना काही पडलेली आहे का. जर लोकांना पडली असती तर एव्हाना त्या जंतर मंतर भागामध्ये हजारो लोक लाखो लोक जमले असते. ते जर जमले नसतील तर सोनम वांगचुक यांनीही तवरून ताकभाग ओळखावा, शहाणपणाने निर्णय घ्यावा, उपोषण सोडावं. आपल्या मागण्या आहेत त्या मांडण्याचा अधिकार आहे, पण ब्लॅकमेल करणं, लोकांना वेठीस धरणं, देशाला वेठीस धरणं यात कोणाचंही भलं नाही आहे. माध्यमांना त्यांच्या मालकांनी सांगितलं भू की भुंकतात, पण म्हणून आपण आपल्या किती नुकसान करायचं हे वांगचुक यांनी ठरवायचं. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.